जनता के लिए बड़ी घोषणा, लोकप्रिय नेता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक द्वारा। अध्यक्ष महोदय, या सभागृहातील ज्येष्ठ सदस्य सांगतील ना सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 मोटार वाहन महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2025 या सभागृहात मांडलेले। सर्वप्रथम मी या सभागृहामध्ये हे विधेयक मांडल्याबद्दल सुधीरभाऊंचं मनापासून अभिनंदन करतो आणि परिवहन मंत्री म्हणून आभारी व्यक्त करतो। ते ह्या करता की परिवहन मंत्री झाल्यानंतर मी वेळोवेळी सुधीरभाऊंना नेहमी सांगत असतो की तुमचं मार्गदर्शन गरजेचं आहे, कारण ह्या सभागृहातील 20 वर्ष सदस्य म्हणून काम करत असताना वेळोवेळी सत्ताधारी पक्षाचे असू द्या किंवा विरोधी पक्षामध्ये बसलेले असू द्या, सुधीरभाऊंचं भाषण ऐकणं किंवा त्यांनी जे विधेयक मांडले किंवा ज्या विषयावर त्यांनी चर्चा केली, मला असं वाटतं होतं। आणि 2024-25 मध्ये किंवा 23-24 मध्ये आपलंच डिपार्टमेंट काम करत होतं। आपल्याच डिपार्टमेंटच्या कार्यकाळात तो आकडा वाढत होता आणि आपल्याच डिपार्टमेंटच्या कार्यकाळामध्ये तो आकडा 2% कमी झाला। म्हणजे काही तुमचे स्वागत, हार, फुले, श्रीफळ देऊन सत्कार करण्याचं सारखी गोष्ट नाहीये। नाही, आकडे जाऊ द्या, आकडेवारीकडे मी जात नाही, पण ही वस्तुस्थिती आहे। अपघातांच्या प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि जी सुधीरभाऊंनी आकडेवारी सांगितलेली आहे म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की 15,000पेक्षा जास्त मृत्यू जर ह्या राज्यामध्ये होत असतील तर शोकांतिक आहे। पण हेही तेवढंच खरं आहे की फक्त आणि फक्त आरटीओ डिपार्टमेंटच्या चुकांमुळे किंवा त्यांनी न केलेल्या कार्यपद्धतीमुळे हे अपघात होत नाही किंवा हे मृत्यू होत नाही, इतरही काही गोष्टी कारणीभूत आहेत। आणि त्यात सगळ्यात जास्त कारणीभूत जर कोणी असेल तर नॅशनल हायवे ऑथॉरिटी, पीडब्ल्यूडी, महापालिका, नगर परिषदा, ग्रामपंचायतीच्या परिसरातले जे रस्ते आहेत ते रस्ते ह्या मृत्यूला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत। परंतु आपण परिवहन खात्याचे मंत्री म्हणून त्यांच्यावर किंवा आपलं डिपार्टमेंट म्हणून त्यांच्यावर आपण जबाबदारी सोपवून पण चालणार नाही। शेवटी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहे, आपलं डिपार्टमेंटचं कर्तव्य आहे आणि रस्ते सुरक्षेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी केंद्र शासनाकडून येत असताना किंवा आज राज्यामध्ये 5व्या क्रमांकाचं आमचं डिपार्टमेंट आहे, ते राज्याला 15,000 कोटीपेक्षा जास्त महसूल मिळवून देतं। अशा डिपार्टमेंटचा मंत्री होत असताना किंवा अशा डिपार्टमेंटचे आपण अधिकारी म्हणून काम करत असताना आपली काहीतरी जबाबदारी आहे। या सभागृहातील बहुतेक सदस्य हे अमेरिकेला, युरोपला किंवा UAEला किंवा अन्य सगळ्या देशांमध्ये जेव्हा जात असतात, म्हणजे मी एशियन कंट्रीचे काही भाग सोडले, इव्हन एशियन कंट्रीमध्ये हाँगकाँग, बँकॉक, पटाया सारखे सुद्धा काही देश आहेत की त्या देशामध्ये तर सुद्धा रस्ते सुरक्षेला जास्त महत्त्व दिलं जातं। जसं सुधीरभाऊंनी सांगितलं की अमेरिकेमध्ये एका ब्रिजवर 6 मृत्यू झाल्यानंतर तो ब्रिज बंद केला आणि ताबडतोब त्यांनी 1200 कोटी रुपये, 1200 कोटी असू द्या किंवा 1200 कोटी डॉलर खर्च करून त्यांनी दुसरा ब्रिज उभारला। परंतु आपल्या देशामध्ये मात्र लोकसंख्या वाढलेली आहे, रस्ते अपघातामुळे जे मृत्यू होतात त्यामुळे थोडेसे जर मृत्यू झाले तर काय फरक पडतो, असा जर विचार काही लोकांनी केला तर ते अतिशय चुकीचं आहे। एका मृत्यूला सुद्धा आपण जबाबदार आहोत, हे ध्यानात ठेवलं पाहिजे। त्यामुळे परदेशामध्ये आपण जातो, जेव्हा आपण शिस्त ही गोष्ट बघतो तेव्हा परदेशामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे। 80 ची लेन असेल तर 80 मध्येच गाडी त्या रस्त्यावर जाते, लॉक केलं जातं। 100 ची लेन असेल तर 100 मध्येच लॉक केलं जातं, किंवा 140चा जरी स्पीड असेल तरी 140 मध्ये गाडी चालवून ड्रायव्हर मात्र हात बाजूला करून सुद्धा गाडी चालवू शकतो। अशा प्रकारची शिस्त त्या देशांमध्ये। आणि ती शिस्त असताना तुम्ही बघा की प्रत्येक देशामध्ये स्पीड ब्रेकर तर फार लांबची गोष्ट आहे। स्पीड ब्रेकर तर कधी मोठ्या रस्त्यावर नसतातच, मुळात हे गल्ली बोळात असणारे स्पीड ब्रेकर असतात। परंतु रिफ्लेक्टर, एरोज 5 किलोमीटर पासून सुरुवात होते की तुम्हाला ठाण्याला जायचं ना, 5 किलोमीटर, 4.5 किलोमीटर, 4 किलोमीटर, 3.5 किलोमीटर, 3 किलोमीटर करत ठाण्यापर्यंत तुम्ही येता तेव्हा तुम्हाला कळतं की ठाण्याला जात असताना तुम्हाला माहिती आहे की 2 किलोमीटर जवळ आल्यानंतर आपल्याला ते लेन आपल्याला चेंज करायचे आणि त्या लेन मधून आपल्याला राईट कडे जायचं की लेफ्ट कडे जायचं की सरळ जायचं हे आपण ठरवतो। आणि अशा प्रकारचे हायवेवर आपण एरोज लावले जातात, लाईट्स त्या ठिकाणी असतात, आपल्या पुढे मागे असणाऱ्या ट्रक्सवर मोठमोठे रेडियमच्या पट्ट्या असतात आणि त्यामुळे ही शिस्त
आणि त्यांच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटची असलेली ज्या पद्धतीचं नियोजन, त्यामुळे हे प्रमाण परदेशामध्ये कमी आहे आणि आपल्या देशामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात आहे. मी सुधीर भाऊंना अभिमानाने या ठिकाणी सांगेल की सुधीर भाऊ, ज्यावेळेस मी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचा कार्यभार स्वीकारला त्यावेळेस मी आमच्या काही अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि ही जी आकडेवारी आपण सभागृहाला आज सांगितली तीच आकडेवारी